गोष्ट एका ताऱ्याचीतून उजळला दशवार्षिक सोहळा. मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या दशवार्षिक वर्षानिमित्त विविध साहित्यिक उपक्रमांची मालिका सुरू करण्यात आली असून त्याची सुरुवात गोष्ट एका ताऱ्याची या विशेष कार्यक्रमाने झाली. श्रीरंग कला निकेतन हॉल, वनश्रीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज तथा वा शिरवाडकर यांच्या जीवनकार्य व साहित्य मूल्यांवर आधारित या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका व वक्त्या डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण वेध घेतला. त्यांच्या कवितांतील विचार प्रवर्तकता, नाटकातील आशय घनता, समाज जागृतीचे कार्य आणि प्रभावी भाषाशैली यांचे त्यांनी रसपूर्ण विवेचन केले. तसेच राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे आणि वि स खांडेकर यांच्या तुलनेत कुसुमाग्रजांचे लेखन वेगळेपण कसे ठरते हेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त व मराठी साहित्य परिषद सदस्य राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, संस्थेचे संस्थापक प्राध्यापक जयंत जोरवेकर, श्रीकृष्ण मुळे तसेच संस्थापिका मुग्धा जोरवेकर इत्यादी उपस्थित होते. अध्यक्ष भास्कर पुंडले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी व मुग्धा जोरवेकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अर्चना मुरुगकर यांनी सूत्रसंचालन केले. विनया केसकर यांनी परिचय, तर रश्मी थोरात यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. समृद्धी पुंडले हिचेही विशेष कौतुक करण्यात आले. शेवटी प्राध्यापक जयंत जोरवेकर यांनी कुसुमाग्रजांसोबतच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमावरील प्रतिक्रिया व्यक्त केली. कितीदा करू प्रीतीची याचना, नवाळी तले नाव माळे उसासे नदी याग अंगात आता उरे, विझूनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील न जागते. तेवढा विश्वास आहे, प्रीतीची ज्योत अंतरामध्ये आहे. खरं म्हणजे हा उल्लेख पृथ्वीच्या पोटातल्या लाव्याचा आहे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील न जागते, न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागवते. दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. सत्यच आहे ना, सूर्य असेल तर विश्व अंधारलेलाच असणार आहे. पण पृथ्वी कसा संदर्भ कसा घेतली की तुझ्या मूर्ती वाचूनी मला विश्व अंधारलेलं वाटत आहे. तुवा सांडलेले कुठे अंतराळात बेसुनिया दिव्य तेजकण, मला मोहवाया बधे हा सुदांशू तपाचार श्रीकारुण लावण. पिसारा प्रभेचा उभारून लावण, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ, करी याचना प्रीतीची लाजुनी लाल होऊन या लाजरा मंगळ. निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव, पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आजव. परी भूव्यते तेज पाहून पूजून घेऊन गळ्याशी कसे काजरे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहूनही साधवे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर, शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने लेयन सले अंतर. भूकंप अंतर उलून सलून येत आहे, गमे की तुझ्या रुद्ररूपात जावे मिळवणी गळा घालून या गळा. कुठल्याही प्रेमिकाची ख्वाहिश आहे, गमे की तुझ्या रुद्ररूपात जावे मिळवणी गळा घालून या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र भाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी, अमर्याद मित्रा तुझी थोरवी, अन मला ज्ञात मी एक दुही कण. अलंकार ज्ञाना परी पाय तुझे, धुळीसेच आहे मला भूषण, धुळीसेच आहे मला भूषण. अनुभव योगायोगाचे असतात.
वंदना भोके मॅडम आज कुसुमाग्रजांवर बोलल्या आणि त्या ज्या ठिकाणी राहतात त्या बिल्डिंगचं नावही कुसुम मंच आहे. तिथे माझ्या लक्षात आलं की केवढी अवयव असतात हे सगळे. अर्थात मी वयाच्या 12व्या वर्षापासून त्या 73 वर्षापर्यंत कुसुमाग्रज काही माझ्या आठवणीत नाही जात नाही किंवा दिवसही सुरू होत नाही. लेखनातही कुठेतरी कुसुमाग्रज डोकवत असतात. मला त्यांचं जवळ असं वाटतं की काही गोष्टी या ते असे सांगून गेले जात आहेत. म्हणजे जसं म्हटल्याप्रमाणे कुसुमाग्रज जाण्याच्या आधी 10 मार्चला गेले बरोबर ना. त्याच्या आधी त्यांनी जो त्यांचा शेवटचा कविता सगळं प्रसिद्ध झाला तो आहे मारवा. आणि मारव्यामध्ये त्यांनी काही कविता दिल्या सगळ्या पाठ आहेत माझ्या. पण त्यातल्या सुद्धा मला जी भावली ती अशी होती, उगवतीचं ऊन आता मावळतीला पोचलं आहे. उगवतीचं ऊन आता मावळतीला पोचलं आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचलं आहे. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीचा प्रवास असतो. केव्हा तरी विटण्यासाठीच काळजामधला श्वास. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आजच आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या. ॲडव्होकेट बापूसाहेब फोंडे हायस्कूल स्वतः शाळेचे सेक्रेटरी आणि चेअरमन आई वडिलांप्रमाणे मुलांच्या सोबत असतात. विद्यार्थी व पालक यांना तत्परतेने मार्गदर्शन व सहाय्य करणारा कार्यालयीन कर्मचारी वर्ग. अनुभवी शिक्षक वर्ग आणि सकारात्मक वातावरण. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शनासाठी तत्पर. मुले अगदी आनंदाने शाळेत येतात. सामान्य माणसाला असामान्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडे असलेली कला. आणि असेच कलाकार घडवण्यासाठी आमच्याकडे आहे आर्ट रूम आणि आमचे आर्टचे उत्कृष्ट असे शिक्षक. या स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाशी सांगड घालणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळेच गरजेचा आहे तो कम्प्युटर. आमच्या शाळेमध्ये 2 सुसज्ज अशा कम्प्युटर्स लॅब आहेत. शास्त्र शिकण्यासाठी प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री यांसारख्या विषयांसाठी सुसज्ज अशा लॅब्स आमच्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी बायोलॉजीची लॅब देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वच्छ आणि नीटनेटके शौचालय, आरोग्य आणि स्वच्छतेला अधिक माहितीसाठी आमच्या शाळेला भेट द्या. तसेच दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा. मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.